पहिलं टाका जेलच्या मागे काहीतरी करून आणि तिला पहिले सस्पेंड करा. ठीक, ती तिथं राहताच कामा नये. तसं आपण आदेश देवा साहेब. मी आत्ताच आदेश दिलेले आहेत. योग्य चौकशी करून त्वरित उपाययोजना करण्यात यावी. आपण आपण तात्काळ कारवाई मला वाटतं झालेली असेल. मग माझ्यासमोर विषय चाललेला होता. माननीय मुख्यमंत्री मंडळाचे कडक कारवाईचे आदेश दिलेले आहेत. आपण म्हणतात त्यापेक्षाही कडक कारवाई होईल. ठीक आहे. हो. शासनाने या विषयातलं निवेदन करावं. ठीक आहे ना. नैसर्गिक प्रक्रियेबाबत योग्य शिक्षण देण्याऐवजी त्यावर मानसिक दबाव टाकता 5वी ते 10वी येथील सर्व विद्यार्थ्यांसोबत अत्यंत खालच्या पातळीचं त्यांना विवस्त्र करण्याचा लज्जास्पद व केविलवाणा प्रकार केला आहे. सदर प्रकार एवढ्यावरच न थांबता मुख्याध्यापिकाने मुलीच्या हाताच्या बोटाचे ठसे घेऊन भिंतीवर लागलेल्या रक्ताचे ठसे प्रोजेक्टवर दाखवत जबरदस्तीने विवस्त्र करून तपासणी केल्या. अध्यक्ष महाराज, या घटनेला जवळपास 24 तास उलटून गेलेले आहेत. अध्यक्ष महाराज, कुठलंही काही नाही. काय चाललंय या महाराष्ट्रात अध्यक्ष महाराज? खरंच अध्यक्ष महाराज, आज मी पेपरला घटना वाचून आम्हालाच काही बरं वाटायला नाही. हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र अध्यक्ष महाराज. अजूनही सावित्रीबाईवर अन्याय चाललाच आहे. हे बरोबर नाही अध्यक्ष महाराज. आणि म्हणून तुम्ही आदेश द्या, कारण की आताही आपल्याला कामकाजामध्ये. सन्मान्य सदस्य नाना पटोलेजींनी जी माहिती आज सभागृहात दिली आहे ती अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे शासनाची याची सखोल चौकशी करून उचित उपाययोजना करावी. जशी चौकशी आदेश दिलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी. हो, अगदी कडक कारवाई केली जाईल. त्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतलेली आहे. मुख्यमंत्री मोदींनी कारवाईचे आदेश दिलेले आहेत. बापाला लाज वाटेल अशी आहे. त्या पोरींना म्हणजे मी माहिती घेतली, तिथनं जे फोन आले, म्हणजे त्या बाईला काही लाज लज्जा काय? ती बाई आहे की कोण आहे? हैवान आहे. त्यामुळे त्या बाईला पहिलं टाका जेलच्या मागे काहीतरी करून आणि तिला पहिले सस्पेंड करा. ठीक, ती तिथं राहताच कामा नये. तसं आपण आदेश देवा साहेब. मी आत्ताच आदेश दिलेले आहेत. योग्य चौकशी